6 जुलै रोजी आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होता आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न होते आणि त्याची आता तयारी जवळपास पूर्ण झाली आपल्याला पाहायला मिळतं। माझ्याबरोबर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब काय सांगाल की एकादशीची शासकीय महापूजा कशा पद्धतीने असणार आहे, किती पुजाऱ्याची नियुक्ती करण्यात आली? येत्या रविवारी आषाढी मुख्य एकादशी आहे आणि या एकादशीसाठी लाखो भाविक आता पंढरपुरात दाखल झालेले आहेत। एकादशीच्या दिवशी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे मानाचा वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक ही पांडुरंगाची महापूजा होत असते। तर या महापूजेसाठी जे विधिवत नियम आहेत, जे मंदिरे समितीचा जो ॲक्ट आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, त्याच्यात जे विधिवत दिलेलं आहे त्याच्यानुसार त्याची महापूजा होते। ही महापूजा होण्यासाठी मंदिरे समितीमार्फत पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रत्येक पुजाऱ्यांनी कुठलं काम करायचं त्या दिवशी त्याची सुद्धा त्यांना सर्व कल्पना दिलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या महापूजेला सुद्धा जे परंपरेनुसार आहे, रूढी परंपरेनुसार आहे, शास्त्रोक्त पद्धतीने ही महापूजा पार पडेल। नक्कीच आपण पाहिलं तर आता शासकीय महापूजेसाठी जे पुजारी नेमण्यात आलेले आहेत ते माझ्याबरोबर आहेत। काय सांगाल कशा पद्धतीने पूजा असते? देवाची महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। श्री रुक्मिणी पांडुरंगाची षोडशोपचार पूजा आपण दरवर्षी माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि भाविक वारकरी जे मानाचे वारकरी आहेत यांच्या हस्ते केली जाते। सुरुवातीला मुख्यमंत्री ज्यावेळेस आणि मानाचे वारकरी मंदिरामध्ये येतात त्यावेळेस त्यांच्या हातून संकल्प केला जातो, या महाराष्ट्राचं या सर्व भक्तगणांचं कल्याण व्हावं म्हणून त्यांच्या हातनं आपण संकल्प करतो। गणपती पूजन वरून पूजन करून आपण प्रत्यक्ष देवाच्या मूर्तीपाशी देवाची षोडशोपचार पूजा करतो। कुठल्या मंत्रोपचाराने त्याची पूजा केली जाते? देवाची दररोजची पूजा ही राजोपचारामध्ये येते। राजोपचारामध्ये देवाची दररोज षोडशोपचार पूजा ही पुरुष सूक्तातल्या मंत्राने केली जाते आणि ते मंत्र ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सभूमी विश्वतो वृत्वात्य तिष्ठतशा अंगुलम इथून सुरू होऊन ओम यज्ञेन यज्ञमयंत देवास्तानि धर्मानि प्रथमान्यासन्न तेहनाकम महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्या संती देवाः यापर्यंत जे मंत्र आहेत ते मंत्र आणि काही इतर मंत्र जे आहेत असे मिळून देवाची षोडशोपचार पूजा केली जाते। नक्कीच आपण पाहिलं तर विठ्ठलाकडे ज्या पद्धतीनं पुजाऱ्याची नियुक्ती केली जाते त्याप्रमाणे रुक्मिणी मातेकडे सुद्धा पुजाऱ्याची नियुक्ती केली जाते। काय सांगाल कशा पद्धतीने पूजा असते रुक्मिणी मातेची? सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। प्रतिवर्षीप्रमाणे समितीने नियुक्त केलेल्या साहेबांच्या आदेशाप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आषाढी एकादशी दिवशी झालेली आहे त्या कर्मचाऱ्यांकडून आषाढी एकादशीची शासकीय महापूजा पार पाडली जाते। विशेषतः 2014 पासून महिला पुजारी यांची नियुक्ती मंदिर समितीतर्फे रुक्मिणी मातेच्या पूजेकरता केलेली आहे। या महिला कर्मचारी त्या दिवशी शासकीय महापूजा ह्या पार पाडतात। नक्कीच आपण पाहिलं तर महिलांना सुद्धा पूजेचा मान मिळाला आहे। रुक्मिणी मातेची पूजा तुम्ही करताय, काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? रुक्मिणी मातेची पूजा श्री सुक्ताने केली जाते आणि मुख्यमंत्री महोदयांसोबत ही पूजा करताना महिला पुजाऱ्यांना किंवा महिलांना मान दिला त्यामुळं समितीचे आणि सर्व भाविकांनाही मी धन्यवाद देते। दुर्गे स्मृता हरसी भीतीम शेष जंतो हो स्वस्थै स्मृता मतिमती व शुभान ददासी दारिद्र्य दुःख भय हारणी का तदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्र चित्ता। अशा या पांडुरंगाची जी रुक्मिणी माता आहे, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तिची पूजा करण्याचा मान आम्हाला मिळाला याबद्दल खूप आनंद होतो आणि त्यासाठी मी सर्वांना धन्यवाद देते। नक्कीच आपण पाहिलं तर 6 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी मंदिर समितीच्या वतीने 6 पुजाऱ्यांची नियुक्ती केली आहे, 11 पुजाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।